नमस्कार. आज आपण रवी पडगण, सिरसगाव, तालुका नेवासा, अहिल्यानगर येथे आलेलो आहोत. यांनी आपल्याकडून म्हणजे साई मशिनरीकडून 1 TPH कॅपॅसिटीचा क्लिनिंग ग्रेडिंग प्लांट घेतलेला आहे. तर त्याविषयी आपण खुद्द त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया. आम्ही हा प्लांट साई मशिनरी अहमदनगर यांच्याकडून घेतलेला आहे. आम्ही एक नवीन व्यवसाय सुरू करायचा म्हणून असं एक शोधत होतो कोणता व्यवसाय करावा. तर आमच्या एका ठिकाणी शेजारी एक दहीगाव म्हणून गाव आहे, तिथे हा एक ग्रेडिंग युनिटचा प्लांट होता. आम्ही ते बघितल्यानंतर आम्ही पण हा व्यवसाय करावा असं ठरवलं. नंतर आम्ही एक मशीन घेण्यासाठी इकडे तिकडे भरपूर प्लांट बघितले, काही कंपनीला व्हिजिट दिली, तिथं बघितले. तर त्यानंतर आम्हाला इंडिया मार्ट एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती साई मशिनरी कंपनीचं नाव सापडले. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडून तपकीर साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर बाकी अंबाला, हरियाणा या ठिकाणी पण मशिनरीची माहिती घेतली. त्याच्यानंतर यांचे कोटेशन आणि त्यांच्या कोटेशनमध्ये बराच फरक होता. तर मग आम्ही यांच्याकडून प्लॅन घ्यायचं ठरवलं. तर यांच्यामध्ये सर्व्हिस चांगली देतात. कंपनीची सर्व्हिस 6 महिन्यापर्यंत त्यांनी आम्हाला एकदम चांगली दिली. 6 महिन्याची गॅरंटी असते कंपनीची. 6 महिन्यात फ्री सर्व्हिसिंग त्यांनी दिली. आणि कधीही रात्री 12-1 वाजता आम्ही त्यांना कॉल करायचो, जरी आम्हाला काही अडचण आली तरी त्या टायमाला त्यांनी मार्गदर्शन करून पूर्ण सहकार्य केलं. आणि आमचा हा प्लॅन्ट जवळ 3 वर्ष झाले आहे प्लॅन्टला. अजून कोणत्याही प्रकारची अशी अडचण आम्हाला याच्यामध्ये काही बसली नाही. आपण जो प्लांट शोधत असताना ज्या इतर कंपन्या आहेत म्हणजे अंबाला, गुजरात यांचे पण काही प्लांट पाहिले आणि तिथले जे कस्टमर आहेत त्यांना तुम्ही त्यांच्याविषयी विचारलं तर त्यांच्या काही ज्या अडचणी होत्या तर त्या काय अडचणी आहेत त्या आपण लोकांना सांगू शकता? त्यांच्या अडचणी म्हणजे अशा होत्या का त्यांनी मशीन घेण्यावेळी सांगितलं होते की आम्ही तुम्हाला सर्व्हिस एकदम योग्य प्रकारे देऊ. ज्यावेळी तुम्हाला काही अडचण येईल त्या टायमाला मी तुम्हाला आमचा माणूस येईल, मशिनरी वगैरे पूर्ण क्लिअर करून दिली जाईल. पण त्याच्यानंतर ते एकदा मशिनरी इन्स्टॉल करून गेल्यानंतर जर काही अडचण आली तर त्यांचे माणसं यायला 3-3, 4-4 दिवस लागतात. आणि त्या टायमाला नेमकी गावाचा सीझन जो असतो हा सगळं 2 ते 3 महिन्याचा असतो. आणि त्याच्यामध्ये जर 15 दिवस जर गेले तर आपलं त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होतं. आणि आपला हा साई मशिनरी जे आहे नगरला आहे, एका दिवसामध्ये माणूस येतो, सर्व्हिस देऊन लगेच जातो. हां, म्हणजे दुसऱ्या कंपनीकडून जर मशीन घेतली तर सर्व्हिसचा खूप मोठा सर्व्हिस योग्य भेटत नाही. तर साई मशिनरी ही जे मशिनरी इन्स्टॉल केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशभर या मशिनरींची सर्व्हिस आणि सेवा तत्परतेने आपल्याला कुठेही उपलब्ध करून देते. याबद्दल कस्टमरची कुठलीही तक्रार आपल्याकडे नाही आहे. आपण या मशिनरीसाठी गुंतवणूक किती केलेली आहे? आम्ही या मशिनरीसाठी गुंतवणूक म्हणजे शेड आणि मशीन खर्च टोटल आमचे 12 लाख रुपये गुंतवणूक झाली आहे. आणि याच्यामध्ये हे गुंतवणूक केलेली आम्ही ही 2 वर्षामध्ये आमची पूर्ण नील झाली आहे. मशीन चालवतो म्हणजे हा सीझन आपला किती दिवस चालतो जनरली? जनरली गावाचा सीझन 3 महिने आणि सोयाबीनचा 3 महिने. गव्हाचा 3 महिने, सोयाबीन 3 महिने, हा 6 महिन्याचा व्यवसाय चालतो पूर्ण. हो. आणि गव्हाच्या सीझनमध्ये आपण ही मशीन किती वेळ चालवतो? गव्हाच्या सीझनमध्ये आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी पाठे 5 वाजेपर्यंत मशीन चालवतो. मग त्यामध्ये मशीनला किंवा मोटरला काही प्रॉब्लेम येतो का? म्हणजे आपण 20-22 तास मशीन चालवतो? नाही, काहीच प्रॉब्लेम अजून तरी आम्हाला आलेला नाही. कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. अजून आमच्या मशीनला काही प्रॉब्लेम आलेला नाही किंवा मोटरीचा पण काही प्रॉब्लेम नाही. 3 वर्षामध्ये कुठलीही मोटर आपली ड्रॉपडाऊन किंवा काही शटडाऊन झालेली नाही? नाही, शटडाऊन वगैरे काही नाही. कारण किरकोळ फक्त बेल्ट वगैरे तुटतात. बाकी मशीनचा किंवा मोटरचा असं कोणत्याही प्रकारचा तुटतात अजूनपर्यंत झालेली नाही. म्हणजे मेजर मेंटेनन्स कुठलाही नाही मशीनला? नाही, मेजर मेंटेनन्स अजून काहीच नाही मशीनचा. ह्याच्यामधून आपल्याला वार्षिक उत्पन्न म्हणजे किती साधारण आपण एक पकडू शकता? वार्षिक उत्पन्न याच्यामधून जवळजवळ 13 ते 14 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. म्हणजे महिन्याला 1 लाख रुपये आपण? हा, 1 लाख रुपये महिना मिळतो. म्हणजे 10 ते 12 लाख रुपये गुंतवणूक करून आपण महिन्याला 1 लाख रुपये मिळवू शकता. हो. आपण जो हा व्यवसाय करताय क्लिनिंग ग्रेडिंगचा, हा म्हणजे स्वतःच्या ब्रँडने करताय की फक्त लोकांचं आलेलं मटेरियल साफ करून देत आहे? आम्ही या ठिकाणी फक्त शेतकऱ्याचं जे मटेरियल येतंय ते फक्त साफ करून देतो. आणि आम्हाला आज 3 वर्ष झाले आहे. आता जे शेतकरी आमच्याकडे एकदा आले आहेत, अच्छा, ते पण स्वतः करतात. शेजारी वगैरे दुसरे असते त्यांना पण सांगतात. कारण आपली जी क्वालिटी एकदम बेस्ट आहे. कारण बऱ्याच ठिकाणी ग्रॅव्हिटी सेपरेटर नसतं. आपल्याकडे ते एक मशीन एक्स्ट्रा आहे, त्याच्यामुळे जी धान्याची क्वालिटी निघते ते 1 नंबर क्वालिटी निघते. म्हणजे आपल्या एकदा ग्राहक आला की तो परत 10 लोक आपल्याला जोडून देतो. हो, त्या माध्यमातून आपलं हे मार्केटिंग वाढलेलं. हो, वाढलंय. शेतकरी भरपूर येतात आमच्याकडे. अच्छा. आणि जे नवीन उद्योजक आहेत त्यांना समजा व्यवसाय करायचा आहे तर त्यांना आपण काय आव्हान करतात? नवीन उद्योजकांनी जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी युनिट प्लॅन घ्यायचा असेल
तर त्यांनी कुठेही न जाता डायरेक्ट साई मशिनरी अहिल्यानगर यांच्याशी संपर्क करा. म्हणजे सर्व्हिस चांगली आहे, मशिनरी खूप चांगल्या आहेत. त्यामुळे जर त्यांना व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी साई मशिनरी अहिल्यानगर यांना कॉन्टॅक्ट करा. आणि साई मशिनरीबद्दल आपलं काय मत आहे? साई मशिनरीबद्दल मत म्हणजे आम्ही ज्यावेळेस नवीन मशिनरी बघत होतो, आमचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आम्ही तिथे गेलो. त्यांनी आम्हाला व्यवस्थित माहिती सांगितली आणि प्लॅन्ट इन्स्टॉलेशन व्यवस्थित करून दिले. आणि ज्या प्रकारे आम्हाला अडचणीत गेली त्या प्रत्येक अडचणीवरती आम्हाला इथे आले पण योग्य असं मशिनरीचं काम करून दिलं. काम करून दिल्यानंतर आतापर्यंत जवळजवळ 3 वर्ष झालेत. अजून जरी काही अडचण आली आम्हाला तरी पण अजून कॉल केल्यानंतर त्यांची तत्पर सेवा अजून पण देतात. म्हणजे साई मशिनरी फक्त एकदा मशीन देऊन सोडून देत नाहीत, तर तुम्हाला पुढे घेऊन जात आहे. हो. व्यवसायामध्ये पूर्ण मार्गदर्शन म्हणजे तुमचा व्यवसाय व्यवस्थित सेटल झाल्यानंतरच तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट वगैरे जे काय आहे ते मेंटेन केलं जातं. बरोबर.